नमस्कार मित्रांनो, नाशिक अ डिवाइन जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, या सिरीजची सुरुवात आपण करतोय नाशिक केव्हपासून, म्हणजेच नाशिक येथील पांडव लेणी. तर मंडळी, हा पांडव लेणीचा एरिया आणि ते इतकं भारी वाटते ना. जस्ट मी सुरुवात केली आहे आणि पूर्ण अशी घनदाट झाडी आहेत आजूबाजूला आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्याची ही मस्त किरण झाडामधून येणारी मन प्रसन्न झालं एकदम आणि एकदम शांत आहे. पांडव लेणी नाशिक शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर नाशिक मुंबई हायवेला लागूनच आहे. नाशिककडे जाताना पाथर्डी फाट्याच्या जरा अलीकडेच ही लेणी आहे. येथे जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजेच नाशिक रोड. नाशिक रोडवरून येथे येण्यासाठी तुम्हाला बसेस उपलब्ध आहेत, पण बसेसची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने येथे येऊ शकता. मात्र बेस्ट ऑप्शन असेल तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी किंवा बाईक. महाराष्ट्र हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा एक साक्षीदार आहे, कारण संपूर्ण देशात असलेल्या सुमारे 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेणी फक्त महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये पांडव लेणींचाही समावेश होतो. पांडव लेणींना त्रिरेश्मी बौद्ध लेणीसुद्धा म्हणतात. पांडव लेणी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची प्राचीन बौद्ध लेणी आहे. ही लेणी सातवन व पश्चिम क्षत्रप यांच्या काळात खोदली गेली असून बौद्ध धर्माच्या हनियान व महायान पंथाशी संबंधित आहे. येथे एकूण 27 ब्राह्मी लिपीतील शिलालेख आढळतात. या शिलालेखामधून सातवाहन व पश्चिम क्षत्रप या राजवटींच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. पांडव लेणींच्या लेण्यासमूहात एक चैत्यगृह असून उर्वरित सर्व लेणी विहार स्वरूपाचे आहेत. विहारांचा उपयोग बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी तसेच ध्यानधारणेसाठी केला जात असे. प्रत्येक विहारामध्ये ओसरी, मंडप व सभोवती खोल्या अशी रचना आढळते. पांडव लेणीतील अनेक लेण्यांमध्ये बौद्ध शिल्पे कोरलेली आहेत. येथे गौतम बुद्धांची विविध रूपातील शिल्पे पाहायला मिळतात. पांडव लेणीमध्ये एकूण 24 लेणी असून ही सर्व लेणी उत्तराभिमुख आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे असे अनुक्रमांक दिले आहेत. तर मंडळी, सुरुवात करूया आपण लेणी क्रमांक 1 पासून. लेणी क्रमांक 1 हे विशाल परंतु अर्धवट खोदलेले लेणे आहे. या लेण्यात ओसरी व मंडप असून ओसरीत 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ आहेत. यामध्ये कुठलाही शिलालेख कोरलेला नाही. लेणी क्रमांक 2. लेणी क्रमांक 2 हे एक छोटेखाने लेणे असून त्यामध्ये गौतम बुद्ध व बोधिसत्वांची काही शिल्प कोरलेली आहेत. तसेच येथे काही शिलालेखही आढळतात. त्यापैकी एका खंडित शिलालेखावरून असं समजतं की हे लेणे सातवन राजा विशिष्टपुत्र पुलमावी यांच्या राज्यारोहणाच्या 6व्या वर्षी खोदण्यात आले आहे. लेणी क्रमांक 3 हे पांडव लेणी समूहातील अत्यंत महत्त्वाचे व सुंदर असे एक विहार प्रकारचे लेणे आहे. या लेण्याची बाह्य रचना अतिशय सुबक व देखणी आहे. लेण्यांच्या समोर प्रशस्त ओसरी असून ती सुंदर कोरलेल्या अष्टकोनी स्तंभावर उभी आहे. या स्तंभावर घंटाशीर्ष, अम्लकाकर घटक तसेच सजावटीची नक्षी कोरलेली आहे. स्तंभाच्या वरच्या भागात केलेले कोरीवकाम अतिशय बारकाईने व संतुलित रचनेने कोरण्यात आले असून त्यावर ग्रिफिन, गज आणि तृषभ यांची शिल्पे अत्यंत उत्कृष्टरित्या कोरलेली आहेत. यावरून त्या काळातील कारागिरांची उच्च दर्जाचे कलाकौशल्य स्पष्टपणे दिसून येते. या स्तंभाच्या चौथऱ्याखाली भारवाहक यक्षांची शिल्पे कोरलेली असून त्यांची रचना पाहिल्यावर असं वाटतं की ज्याने संपूर्ण लेणीरूपी रथ त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरलेला आहे. लेणी क्रमांक 3च्या ओसरीतील भिंतीवर एक महत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या शिलालेखांपैकी एक मानला जातो. या शिलालेखावरून असं समजते की गौतमीपुत्र सातकर्णी हा त्या काळातील भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा होता. हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील शिलालेख गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री तसेच त्यांचा मुलगा विशिष्टपुत्र पुलमावी यांनी खोदवला आहे. ओसरीतील दरवाजावर सुंदर शिल्प नक्षीकाम आढळते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कोरलेल्या मानवी आकृती या द्वारपाल आहेत. दरवाजावर बोधी वृक्ष, दगोबा आणि चक्र ही 3 महत्त्वाची बौद्ध चिन्हे इथे कोरलेली आहेत. आत प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त विहार आपल्याला पाहायला मिळतो. त्या विहारामध्ये एकूण 18 भिक्षू खोल्या आहेत. समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली असून त्यातील डावीकडील आकृती स्तूपाला नमस्कार करताना दाखवलेली आहे,
तर उजवीकडील आकृती स्तूपावर चौरी धरलेली आहे. तर मित्रांनो, लेणी क्रमांक 3 पाहिल्यानंतर असे समजते की त्या काळात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसतानाही हे लेणे व त्यातील शिल्पकाम अत्यंत कौशल्याने कोरले गेले आहे. त्यामुळे हे लेणे त्या काळातील मानवी परिश्रम, तांत्रिक कौशल्य व स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. लेणी क्रमांक 4 हे एक लहान विहार असून त्यास 2 स्तंभ, 2 अर्धस्तंभयुक्त ओसरी आहे. स्तंभ शीर्षावर स्वार व हत्ती कोरलेले असून त्यामध्ये लहान चालक तसेच महिला स्वारांच्या आकृत्या तेथे दिसतात. लेणीत प्रवेशासाठी एक साधा दरवाजा असून त्याच्या दोन्ही बाजूला जाळीदार खिडक्याही आहेत. लेणी क्रमांक 5 ते 9 ही साधारण स्वरूपाची उंचवट्यावर खोदलेली लेणी आहेत. लेणी क्रमांक 6 मध्ये एक शिलालेख आहे. तसेच लेणी क्रमांक 7 मध्ये भिक्षूंनी दिलेल्या दानाचा एक शिलालेख आढळतो. तर लेणी क्रमांक 8 मध्ये 2 बौद्ध उपासकांचे शिलालेख आढळतात. लेणी क्रमांक 9 मध्ये एक ओसरी व 3 खोल्या असून स्तंभ शीर्षावर प्राण्यांची काही शिल्प कोरलेली आहेत. लेणी क्रमांक 11 मध्ये एक दानलेख म्हणजे शिलालेख असून मागील भिंतीवर नंतरच्या काळातील सिंहासनावर बसलेले ऋषभदेव त्यांचे शिल्प आहे. तर उजव्या भिंतीवर सेवकासह वाघावर आरूढ झालेली अंबिका व हत्तीवर बसलेला मातंग ही जैन शिल्प कोरलेली आहेत. लेणी क्रमांक 12, 13, 14 ही साधारण स्वरूपाची लेणी आहेत. लेणी क्रमांक 12 मध्ये भिक्षू संघाला लेणे दिल्याविषयीचे 6 ओळीचा शिलालेख आहे. लेणी क्रमांक 15 व 16 मध्ये लेणी क्रमांक 2 प्रमाणेच गौतम बुद्ध व बोधिसत्वांची शिल्पे आपणास पाहायला मिळतात. लेणी क्रमांक 16 हे लेणी क्रमांक 15च्या वर खोदले असून काही विद्वानांच्या मते हे मूळचे हिनयान पंथीय असावे. या लेण्यात वज्रपाणी, बौद्ध, मैत्रेय यांची त्रिकूट शिल्पे येथे कोरलेली आहेत. लेणी क्रमांक 17 हे लेणी क्रमांक 3 व 10 पेक्षा लहान आहे. हे लेणे चैत्यगृहाच्या डाव्या बाजूस असून ओसरीत 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ आहेत. ओसरीतील स्तंभ शीर्षावर विविध प्राण्यांची शिल्प कोरलेली असून त्यातील काही शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जसे चोच असलेल्या वाघाच्या शरीराचा प्राणी, तसेच प्राण्यांवर स्वार झालेली व्यक्ती व मुलांच्या आकृती देखील येथे कोरलेल्या आहेत. या लेण्यात असलेल्या शिलालेखावरून यमन धर्मदेवताचा पुत्र इंद्रग्निदत्त यांनी ही गुहा दान दिल्याचा उल्लेख येथे पाहायला मिळतो. लेणी क्रमांक 18 ही महाराष्ट्रातील इतर लेण्याप्रमाणेच एकमेव चैत्यगृह आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर पिंपळ पानाकृती कमान हे सर्व चैत्यगृहाचे वैशिष्ट्य असून गौतम बुद्धांना गयातील अश्वत्थ वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे प्रतीक म्हणून ही रचना कोरलेली असते. कमानीवर फुलांची नाजूक नक्षीकाम असून त्यावर बौद्ध त्रिरत्न चिन्ह व आजूबाजूला हत्ती, घोडे इत्यादी प्राण्यांची सुबक शिल्प अत्यंत कलाकौशल्याने कोरलेली आहेत. येथील चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावरील ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. या चैत्यगृहाची रचना आयताकृती असून आत एक मोठा सभामंडप आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना स्तंभ असून या स्तंभावर गजपुष्टाकृती छत कोरलेले आहे. या स्तंभामध्ये लाकडी चौकट बसवण्यासाठी खाचा केलेला असून त्यामुळे चैत्यगृहाचे छत कमानीसारखे दिसते. सभामंडपाच्या शेवटच्या टोकाला अर्धगोलाकार स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या उजव्या बाजूच्या 5व्या व 6व्या खांबावरील शिलालेखावरून असे स्पष्ट होते की एका सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने या लेणीला काही प्रमाणात पूर्ण केले आहे. हे लेणे साधारणपणे इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सन 1ल्या शतकापर्यंतच्या कालखंडातील सातवाहनकाली स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. लेणी क्रमांक 19 हे चैत्यगृहाच्या खालच्या बाजूस तसेच लेणी क्रमांक 20च्या खाली एक लहानसा विहार आहे. या विहाराला एक दरवाजा आणि 2 जाळीदार खिडक्या असून हे लेणे साध्या शैलीचे आहे. विहाराच्या प्रत्येक बाजूस 2 अशा एकूण 6 खोल्या आहेत. या खोल्यांचे दरवाजे चैत्य कमानीच्या अलंकारासारख्या रचनेत कोरलेले आहेत. या गुहेत सातवाहन राजा कृष्ण यांचा एक महत्त्वाचा शिलालेख आढळतो. या शिलालेख सातवाहन काळातील सर्वात जुना शिलालेख मानला जातो. साधारणपणे इसवी सन पूर्व 100 या 70 या कालखंडातील आहे. त्यामुळे या विहारास कृष्ण विहार असे म्हटले जाते. लेणी क्रमांक 20 लेणी क्रमांक 20 हे श्रीयज्ञ विहार म्हणून ओळखले जाते. लेणी क्रमांक 3, 10 व 17 प्रमाणेच हे एक मोठे विहार आहे. या विहाराच्या आतमध्ये ओसरी, मंडप व गर्भगृह अशी रचना आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूंना 8 अशा एकूण 16 खोल्या असून समोर गर्भगृह आहे.
गर्भगृह 2 समृद्ध नक्षीकाम केलेल्या स्तंभांनी विभागलेलं आहे. या स्तंभावरचे नक्षीकाम अत्यंत सुलोभनीय आहे. या विहाराच्या दोन्ही बाजूंना सुमारे 9.5 फूट उंच महाकाय द्वारपाल कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या आतमध्ये सुद्धा 10 फूट उंच बुद्धांची भव्य व सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना एकसारखे दिसणारे 2 द्वारपालही आपल्याला दिसतात. लेणी क्रमांक 21 व लेणी क्रमांक 22 ही साधारण स्वरूपाची लेणी आहेत. पण लेणी क्रमांक 23 हे एक विशाल लेणे असून 6-7 लहान खोल्यापासून बनवलेले आहे. या खोल्या काही प्रमाणात तोडून एक भव्य आवार तयार करण्यात आला आहे. या लेण्यात गौतम बुद्ध, अमिताभ बुद्ध, बोधिसत्व, नागराज यांची शिल्पे तसेच एक खंडित स्तूप व 2 ब्राह्मी शिलालेख येथे आढळतात. लेणी क्रमांक 24 हे 2 खोल्या असलेले लहान लेणे असून त्यामध्ये वाघ, बैल, 2 कुबडांचा उंट, मेंढी, डुकरे, हरिण, श्रीमुख असलेला घोडा, घुबड, उंदीर, लहान मुले इत्यादी शिल्पे तसेच 2 शिलालेख येथे कोरलेले आहेत. तर मित्रांनो, साधारणपणे इसवी सन पूर्व 1 शतकापासून ते इसवी सन पूर्व 7व्या शतकापर्यंत या पांडवलेणी खोदण्याचे कार्य सुरू होते. त्यामुळे पांडवलेणी ही भारतीय इतिहास, कला व बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. ही लेणी बौद्ध स्थापत्यशास्त्र, तत्वज्ञान आणि कलात्मक कौशल्याचा एक अप्रतिम नमुना आहे. या लेणी प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंना ध्यानधारणा आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी वापरल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे या लेण्यांमध्ये आढळणारे नहापान राजाच्या काळातील शिलालेख त्या कालखंडातील राजकीय आणि धार्मिक प्रभावाविषयी मौल्यवान माहिती प्रदान करतात. तर मित्रांनो, पांडवलेणीची ही सफर म्हणजे प्राचीन भारतीय वास्तुकला, बौद्ध तत्वज्ञान आणि कलात्मक परंपरेचा एक अद्वितीय अनुभव आहे. येथे भेट देणे म्हणजेच प्राचीन बौद्ध धर्माची तसेच कलेची आणि स्थापत्य कलेची ओळख करून घेणे होय. याशिवाय या ठिकाणची सुंदरता आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी पांडवलेणीला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, नाशिकची ही एक झलक मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. पण प्रवास अजून इथे संपलेला नाही. श्रद्धा, इतिहास, शांततेचे अद्भुत संगमाचे स्थान म्हणजेच गोदावरीच्या तीरावर वसलेली दक्षिण काशी, पंचवटी. नाशिक सिरीज भाग 2 मध्ये आपण पंचवटीचे स्थान दर्शन पाहणार आहोत. तोपर्यंत पांडवलेणीचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत तो शेअर करा आणि तसेच सुंदर प्रवास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत मजेत राहा. जर तुम्हाला इथे व्हिडिओ काढायचा असेल चॅनलसाठी वगैरे कशासाठी तरी तुम्हाला इथे परमिशन घ्यावी लागेल. त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ अलाउड नाही आहे. तुम्ही फक्त फोटो वगैरे काढू शकता. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, बाय बाय.